Hello students, welcome to Pravina Commerce Classes, Class 11th FIGC Accounts. प्रिवियस शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झॅक्शनचं मीनिंग बघितलं होतं आणि त्याचे 2 टाइप्स बघितले होते, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. तर त्याच्यातला फर्स्ट टाइप आपण आज घेणार आहोत, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय असतं की ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व्स अन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनी वर्थ डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इज कॉल्ड द मनी ट्रान्झॅक्शन. तर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर मनी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की जिथे कॅश पेमेंट करून आपण प्रोडक्ट परचेस करतो तर त्या गोष्टीला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जातं. जे काही बाईंग अँड सेलिंग प्रोसेस होते किंवा ट्रान्झॅक्शन्स होते ते जिथे कॅश पेमेंट केलं जातं त्या गोष्टीला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हटलं जातं. पुढे असे एक नोट दिलेली आहे, ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. जिथे मनी कॅश पेमेंट असणारं ट्रान्झॅक्शन्स होतं तर त्याचंच रेकॉर्डिंग बुक्स ऑफ अकाउंटमध्ये केलं जातं. फर्दर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स 2 ट्रान्झॅक्शन्समध्ये डिवाइड केलेले आहे, दॅट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन्स अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. तर कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय की जिथे कॅश पेड केली जाते किंवा रिसिव्ड केली जाते इमिडिएटली, त्याला कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हटलं जातं. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय की जिथे कॅश पेड किंवा रिसिव्ड नाही केली जाते इमिडिएटली पण ते लेटर ऑन पेड केलं जातं, तर त्या गोष्टीला बोललं जातं क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स.